आणि आमदार संतोष बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केला। महिला मतदाराला जाऊन मतदान कुठे करायचं ते सांगितलं। ईव्हीएमचं बटन दाबताना संतोष बांगर यांनी महिलेला सूचना केल्या। मतदान केंद्रातला संतोष बांगर यांचा वावरही संशयास्पद होत्या। बांगर यांच्या वर्तनावरती निवडणूक कर्मचाऱ्यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही। हा तो व्हिडिओ आहे। मतदान केंद्रामधला एक महिला मतदान करत होती, त्यावेळी संतोष बांगर तिथे गेले आणि कुठे मतदान करायचं, कोणतं बटन दाबायचं हे सांगितलं। आमदार बांगर यांच्या कृतीची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे। चौकशी करून अहवाल आल्यावर गुन्हा दाखल करू अशी माहिती मिळालेली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। मतदानाच्या गोपनीयतेचा संतोष बांगर यांनी भंग केलेला आहे। महिला मतदाराला कुठे मतदान करायचं या संदर्भात संतोष बांगर यांनी सूचना केल्या आणि याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे। तर एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर आता निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली आहे। एबीपी माझाच्या बातमीचा हे इम्पॅक्ट आहे। दरम्यान या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमकं काय सांगितलंय आपण पाहूया। बांगर यांनी त्या मतदान केंद्रावर जाऊन महिलेला सांगितलं वावर थोडं संशयास्पद निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुम्ही काय यावं निरीक्षण केलंय आणि काय करत? हिंगोली नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 12 मधील मतदान केंद्र क्रमांक 3 जिल्हा परिषद कन्या शाळा मंगळवारा येथे माननीय आमदार संतोषजी बांगर यांचं मतदान आहे आणि त्या ठिकाणी गेले असता ती आमच्याकडे क्लिप आलेली आहे। क्लिप थोडीफार अर्धवट आहे। त्याच्या अनुषंगाने PRO जे आहेत आमचे केंद्राध्यक्ष त्यांच्याकडून आपण अहवाल मागितलेला आहे की पूर्ण प्रोसिजर काय झाली होती, किती जण तिथे आपण उपस्थित होते मतदान केंद्रामध्ये आणि त्याच्यावरून जर गोपनीयतेचा भंग होतोय असं अहवालांती दिसलं। आता प्राथमिक दर्शनी तसं हे होते, पण त्याच्यावर पूर्ण आपण केंद्राध्यक्ष कारण की ते स्थळ पाहणी ठिकाणी होते तर त्यांना त्याच्याबद्दल अहवाल घेऊन जर त्यांच्या बाबतीत हे होत असेल तर आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची हे होणार आहे। कारण की जर एखाद्या मतदाराच्या मतदार कक्षामध्ये प्रवेश करून एखाद्या व्यक्तीला मतदार करण्यास हे करणे हा त्याच्या गोपनीयतेचा भंग आहे आणि तो भारतीय न्याय संहिता